नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल तेथे अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. काल आपण नवोदयच्या दृष्टीने संख्या आणि संख्याज्ञान घटकातील काही प्रश्न पाहिलेले होते. तर त्यातील जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर चला बघूया आपण त्यातील काय महत्त्वाचे प्रश्न. बघा, प्रश्न आहे 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या अंकापैकी मूळ अंकांची बेरीज आहे. आता या ठिकाणी मूळ अंकांची म्हणजेच काय, तर मूळ संख्यांची बेरीज काय. महत्त्वाचं आपल्याला त्याच्यामधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत ते पाहिलं पाहिजे. तर याच्यामध्ये 17 ही एक मूळ संख्या आहे, 8 संयुक्त संख्या आहे, 21 पण संयुक्त संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 41 मूळ संख्या आहे, 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे, 27 संयुक्त संख्या आहे, 31 मूळ संख्या आहे, 51 पण संयुक्त संख्या आहे. त्यामुळे आपल्याला मूळ संख्या मिळालेल्या आहेत एवढ्या. आणि यांची बेरीज 7 आणि 3 10, 10 अधिक 1 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14 ला 4, 4 ला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. म्हणजे त्या संख्यांची बेरीज काय आलेली आहे, तर 104. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा, 36,890 या संख्येतील 3 ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत यातील फरक किती. आता या ठिकाणी संख्या काय दिलेली आहे, तर 36,890 या संख्येतील 3 ची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत. आता या ठिकाणी 3 हे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, दशहजार स्थानी आहे. म्हणून 3 ची स्थानिक किंमत किती आलेली आहे, तर 30,000 आहे. आणि 30,000 मधून 3 ची दर्शनी किंमत, दर्शनी म्हणजे काय, तर आपल्या डोळ्यानं जे काय दिसते तीच त्या संख्येची दर्शनी किंमत असते. म्हणून 3 ची दर्शनी किंमत काय आहे, तर 3च आहे. आणि यांच्यातील फरक म्हणजेच आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर या ठिकाणी आता इकडे 0 आहे, तर आपण इकडं हातचा घेऊन हे करूयात. आता या ठिकाणी 3 मधून 1 इकडे 1 दिला, इथं राहिले 2, इथं 9, इथं 9, इथं 9 आणि इथं 10. 10तून 3 गेले 7, 909, 909, 909 आणि 202, 29,997 ही काय झाली, तर 3 या अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीतील फरक आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघू आपण पुढचा प्रश्न पाहूया. 4,456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास. आता दिलेली संख्या काय आहे, तर 4,456 आणि आपल्याला जवळच्या हजारात पूर्ण करायचे आहे. हजारात मग आता जर समजा पाहिलं तर आपल्याला जवळ 4,000 किंवा 5,000. मग हे जास्त कुणाच्या जवळ आहे, तर 4,456. आता म्हणजेच आपण काय करतो, तर काय असतं, 50 किंवा 50 पेक्षा पुढे असेल तर पुढच्या अंकात घेतो आणि 50 पेक्षा लहान असेल तर तो काय येतो, पाठीमागे येतो. म्हणून जर आपण पाहिलं तर 4,456 हे कोणत्या, समजा 4,000ला जवळ आहे की 5,000ला जवळ आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला ती संख्या काय आहे, तर 4,000ला जवळ आहे. म्हणून या ठिकाणी त्या संख्येत त्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा, लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यातील फरक किती. आता आपण जर पाहिलं तर लहानात लहान 5 अंकी संख्या, आता लहानात लहान 1 अंकी संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000 अशा पद्धतीने एक एक शून्य वाढवून आपण काय करतो तर लहानात लहान संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. मोठ्यात मोठी संख्या म्हणलं तर मोठ्यात मोठी 1 अंकी 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999 या पद्धतीने. मग आपल्याला त्यानुसार 5 अंकी लहानात लहान संख्या मिळाली 10,000. आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं, तर मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे 999. आणि यांच्यातून आपल्याला काय करायचंय, तर फरक म्हणजेच आपल्याला याची वजाबाकी करायची आहे. तर शून्यातून 9 जात नाही, आपण इकडनं हातचा घेऊन करूया. इथं 0, इथं आला 9, इथं 9, इथं 9 आणि इथं 10. 10तून 9 गेला 1, 9 मधनं 9 गेले 0, 9 मधनं 9 गेले 0, 909 इकडे 0 म्हणजेच 9,001 हे उत्तर आलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वाधिक आहेत. आता नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्यापैकी
असे 1-2 प्रश्न प्रत्येक वर्षी आतापर्यंत पाहिलं तर प्रत्येक वर्षी असा एक प्रश्न आलेला आहे की त्याच्यामध्ये हिंदी शब्द वापरलेला आहे. मग इथं देखील स्थानीय मूल्य म्हणजे काय तर स्थानिक किंमत. आता दिलेली संख्या आहे 30,746. मग याच्यामध्ये 6 एकक स्थानी आहे, 4 दशक स्थानी आहे, 7 शतक स्थानी आहे, 0 हजार स्थानी आहे आणि 3 दशहजार स्थानी आहे. या 3ची स्थानिक किंमत किती येणार तर त्या ठिकाणी 30,000 येणार आहे. म्हणून या 3ची स्थानिक किंमत जास्त आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकांची स्थाने बदलतात तर ती संख्या कोणती. आता जर समजा आपण इथं दिलं तर त्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. अंकांची बेरीज 11 येते आणि बघा की अंकांची बेरीज 11 येते आणि त्या संख्येमध्ये 27 मिळवला असता ती स्थान बदलतात. म्हणजे काय तर एकक स्थानचा अंक दशक स्थानी जातोय, दशक स्थानचा अंक एकक स्थानी जातोय. मग आपण जर पर्यायावर आपल्याला इथं बघावं लागलं 83 तर 83 मध्ये काय येते तर 8 आणि 3 11 येते आणि या 83 मध्ये जर आपण 27 मिळवले तर 7 आणि 3 10, हातचाला 1, 8 आणि 2 10 आणि हातचा 1 11. स्थान बदलतायत का म्हणजे 83चं काय व्हायला पाहिजे 38 व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहिलं तर 7 अधिक 4 11 आणि बेरीज अंकांची बेरीज 11 येते, परंतु त्याच्यामध्ये 74 मध्ये जर का आपण 27 मिळवले तर 7 आणि 4 11, हातचाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10, 101. अंकांची स्थाने बदलत नाही. यानंतर पर्याय 3 पाहिला 47 4 अधिक 7 बरोबर 11 आणि 47 अधिक 27 तर 7 अधिक 7 14, हातचाला 1 4 आणि 2 6 आणि 1 7. म्हणजेच काय झालं तर 47 मध्ये 27 मिळवलं की 74 झालं. म्हणजे इकडचा 4 इकडं आला, इकडचा 7 इकडं आला, म्हणजेच अंकांची स्थान बदलली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. 0 4 6 आणि 8 हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्येतील फरक किती. आता दिलेले अंक काय काय आहेत तर आहे आपल्याला 0 दिलेला आहे, 4 दिलेला आहे, 6 दिलेला आहे आणि 8 दिलेत अंक 4 आणि संख्या बनवायच्या आहेत आपल्याला 6 अंकी. मग अशा वेळी काय करायचं असतं तर दिलेली संख्या जी आपल्याला संख्या दिली आहे तिच्या अगोदर त्या अंकाची जेवढे अंक दिलेत तेवढीच पहिल्यांदा बनवायची, मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. जर आपण ह्याच्यामध्ये मोठी संख्या बनवायची म्हटलं मोठ्यात मोठी तर काय होईल तर मोठ्या अंकापासून आपल्याला यायचं आहे 8 6 4 0. म्हणजे या अंकापासून 4 अंकी मोठ्यात मोठी काय झाली तर 8640. आपल्याला किती अंकी बनवायचे तर 6 अंकी. मग अशा वेळी काय करायचं असते तर जो सगळ्यात मोठा अंक आहे तो काय करायचा तर तेवढ्या वेळी वाढवायचा. म्हणजे आता हे 4 अंक आहेत, आपल्याला अजून किती अंक पाहिजे तर 2, तर तो 2 वेळा यातला मोठा अंक रिपीट करायचा. म्हणजेच काय झालं तर हे 8 आपल्याला 2 एक्स्ट्रा वेळा घ्यावं लागणार आहे 640. म्हणजेच 8,88,640 ही झाली मोठ्यात मोठी. याच पद्धतीने आता लहानात लहान संख्या 6 अंकी जर पाहिजे, लहान संख्या घेत असताना लहान संख्येकडून आपण मोठ्या संख्येकडे जातो. मग याच्यामध्ये 0 4 6 8 पण जर का दिलेल्या अंकामध्ये जर का 0 आलेला असेल तर तो अंक नेहमी काय करायचा असतो तर 2 नंबरला घ्यायचा असतो. जर सुरुवातीला 0 घेतला तर ती संख्या 4 अंकी न होता 3 अंकी होते, म्हणून तो 0 आपण काय करतो दुसऱ्या स्थानी घेतो. म्हणजे 0 नंतर मोठी संख्या कोणती आहे तर 4 आणि 4 नंतर आपण 0 घ्यायचा आणि त्यानंतर मग काय तर 6 आणि त्यानंतर 8. म्हणजे लहानात लहान संख्या 4 अंकी झाली 4068. आपल्याला ती संख्या काय पाहिजे तर 6 अंकी पाहिजे. म्हणून इथं देखील जो लहान संख्या आहे तो जास्त वेळा घ्यायचा. म्हणून या ठिकाणी 4 आहे असं 0 1 वेळा घेतलाय, अजून आपल्याला त्याच्यामध्ये 2 वेळा वाढवावा लागेल. मग 1 2 3 आणि 6 8 म्हणजे संख्या काय आपल्याला मिळाली तर 4,68,000. आता आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. 8,88,640 वजा 4,68,000. आता मग 0तून 8 जात नाही, शेजारच्या घरातून हातचा घेतला, इथं झाले 10, 10तून 8 गेले 2, 3 मधून 6 जात नाहीत, शेजारच्या घरातून हातचा घेतला, इथं 5, इथं झाले 13, 13तून 6 गेले
7, 5 मधून 0 गेले 5, 8 मधून 0 गेले 8, 8 मधून 0 गेले 8 आणि 8 मधून 4 गेले 4, 4,88,572 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न पाहूया. 942.354 व 432.527 या दोन संख्यामधील 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता आपण या संख्या लिहून घेऊयात. 942.354 आणि दुसरी संख्या काय दिलेली आहे आपल्याला तर 432.527. याच्यामध्ये या 5 ची स्थानिक किंमत काय असणार आहे तर 0.05 आणि इकडच्या 5 ची स्थानिक किंमत असणार आहे 0.5. आता म्हणजे 0.05 आणि 0.5 याच्यातील आपल्याला काय विचारलंय तर फरक. आता या ठिकाणी त्यांच्या किमती समान करण्यासाठी दशांश स्थळानंतरचे अंक समान केले पाहिजेत. म्हणजे 0. दशांश चिन्हानंतर इथे एक अंक आहे, इथं 2 आहेत, इथं काय नाही म्हणजे सॉरी इथं 1 आहे, 2 करण्यासाठी आपण 0 घेतला म्हणजे 0.50 आणि इकडं आहे 0.05 आणि ह्यांची वजाबाकी. फरक म्हणजे काय तर वजाबाकी. 0तून 5 जात नाही, इकडनं आपण हातचा घेतला, इथं 4 झाले आणि इथं झाले 10, 10तून 5 गेले 5, 4तून 0 गेले 4, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि शून्याशी 0, 0.45 ही काय झाली तर त्या 5च्या स्थानिक किमतीतील फरक मिळालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न पाहूयात. 0, 5, 6 आणि 2 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5000 पेक्षा कमाल जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? आता या ठिकाणी बघा आपल्याला अंक किती दिले आहेत. 0 दिलेला आहे, 5 दिलेला आहे, 6 दिलेला आहे आणि 2 दिलेला आहे. आता याच्यामध्ये अंक दिले असता त्यापासून किती संख्या तयार होतात यासाठी एक ट्रिक आहे की आपण काय करतो, किती संख्या तयार होतात त्याच्यामध्ये 2 आहेत. आता या प्रश्नामध्येच मी अजून एका प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरण देतो. याच्यामध्ये जर का समजा आपल्याला संख्या देत असताना 0 दिलेला नसेल, आता उदाहरणार्थ इकडच घेतो मी एक वेगळे 2, 3, 4 अंक घेतो. या अंकापासून जास्तीत जास्त आता 5000 पेक्षा आपण डोक्यातनं काढूयात. आता फक्त याच्यापासून जास्तीत जास्त किती तयार होतात आणि याच्यापासून या 4 अंकापासून जास्तीत जास्त संख्या किती तयार होतात. आता ते काढायचं तर मग बराच वेळ जाणार आहे. ह्याला जी एक छोटीशी ट्रिक आहे ती महत्वाची सांगतो. तर काय करायचं तर याच्यामध्ये याला नंबर द्यायचे 1, 2, 3 आणि 4 आणि याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 4 त्रिक 12, 12 दूनी 24, 24 एके 24. जर त्या दिलेल्या अंकामध्ये जर का 0 नसेल तर त्याच्यामध्ये म्हणजे या अंकापासून 4 अंकी जास्तीत जास्त 24 संख्या तयार होत आहेत. आता हे झालं याच्यामध्ये. जर 0 असेल तर काय करायचं, इथं पण नंबर द्यायचे 1, 2, 3. 0 आहे म्हणून 3 नंतर 4 न घेता 3च अंक 2 वेळा घ्यायचा. म्हणजे 3 नंतर पुन्हा 3 घ्यायचा आणि यांचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9, 9 दूनी 18 आणि 18 एके 18. आता याच्यामध्ये महत्वाचं आपण जर या संख्या पाहिल्या तर 0, 5, 6, 2 याच्यापासून जास्तीत जास्त 4 अंकी 18 संख्या तयार होतात. पण 18 होतात पण आपल्याला प्रश्न विचारला की 5000 पेक्षा जास्त कमाल म्हणजे 5000 पेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतात जास्तीत जास्त. मग आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण 5 घेतलं तर एक ओघवतं दाखवतो तुम्हाला. 5 सुरुवातीला घेतला तर सॉरी मोठा अंक घेऊ अगोदर आपण 6, 6, 5, 2, 0 किंवा 6, 5, 0, 2. 6 सुरुवातीला घेऊन आपण संख्या तयार करतोय. 5 नंतर 5च्या जागी आपण 2 घेऊया. 6, 2, 5, 0, 6, 2, 0, 5. त्यानंतर 0, 2 सुरुवातीला घेऊया. 6 नंतर 6, 0, 2, 5, 6, 0, 5, 2. म्हणजेच याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की तो अंक सुरुवातीला घेतला की एकूण किती संख्या तयार झाल्या, 6 संख्या तयार झाल्या. म्हणजे 6 सुरुवातीला घेतल्या की सॉरी यातला एक अंक सुरुवातीला घेतला की 6 संख्या तयार होतात. मग 6 मुळे 7 तयार झाल्या. त्याच पद्धतीनं 5 सुरुवातीला घेतल्यानंतर पण आपल्या काय होणार आहे तर या ठिकाणी 6 संख्या तयार होणार आहेत. म्हणजे 5 सुरुवातीला घेतलं तर 5, 6, 2, 0 म्हणजे त्या पण 5000 पेक्षा मोठ्या संख्या तयार होणार आहेत. जर 2 सुरुवातीला घेतलं तर त्या 6 होणार आहेत पण त्या काय होणार आहेत तर 5000 पेक्षा लहान संख्या होणार आहेत. म्हणून या 6 आणि या 6 एकूण
किती संख्या तयार होतील तर 12 संख्या होतील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न पाहूयात. 8 स्टार 5 2 किंवा 8 फुली आणि 5 2 आणि या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 2700 आहे, तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल. आता बघा याच्यामध्ये पण ज्यावेळेस फुलीच्या ठिकाणी समान अंक असतो आणि त्यांच्यातला फरक दिलेला असतो, तर त्यावेळी नेहमी लक्षात ठेवायचं जो त्यातला मोठा अंक असतो त्या मोठ्या अंकामध्ये 1 मिळवलं की तो फुलीच्या जागी असणारा अंक येतो. उदाहरणार्थ इथं बाबा 2700 मोठा अंक म्हणण्यापेक्षा मोठ्या स्थानचा, मग एकक दशक शतक हजार स्थानी 2 आहे, तर 2 पेक्षा 2 मध्ये 1 मिळवले की काय नंतर 3 हा अंक त्या फुलीच्या जागी असतो. आपण प्रत्यक्ष पाहूयात. बघा फुलीच्या जागी जर इथं 3 असेल तर इथं 3000 त्याची स्थानिक किंमत आली, आणि इथं 3 असेल तर इथं त्याची स्थानिक किंमत आली 300, आणि यांच्यातील फरक 3000 वजा 300 बरोबर काय मिळणार तर आपल्याला 2700. म्हणून या ठिकाणी फुलीच्या जागी कोणता अंक येईल तर 3 हा अंक येईल, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पाहूयात. 1 ते 100 या संख्या लिहित असताना 4 हा अंक किती वेळा येईल. आता 1 ते 100 संख्यावर आधारित प्रश्न याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, आणि 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. आता तो 1 ते 100 संख्यावर आधारित असणाऱ्या त्याच्यामध्ये चार्ट मध्ये आपल्याला दिलेलंच आहे. आपण जर पाहिलं तर तो अंक किती वेळा येणार आहे तर 4 हा अंक किती वेळा येणार आहे तर 20 वेळा येणार, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आपण संख्याज्ञान या घटकातील जे काही पार्ट 2 मध्ये उर्वरित प्रश्न पाहिलेले आहेत ते प्रश्न जर तुम्हाला आवडले असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.